माझ्या वतीनं धन्यवाद देते। आणि आता कार्यक्रमाला भारुड म्हणजे काय, पहिल्यांदा कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करायची असली तर गणराज गणपती काम लागू द्या, चाली सुटी कोणतं काम लागू द्यायचं, भारुडकरांनी भारुड म्हणायचे, म्हणणारांनी म्हणायचं, भजनी मंडळाने भजन आणि उंदीर होते त्यांच्या सेवेला। अरे कानात तोंबुल पायात पैजण, कानात तोंबुल पायात पैजण, आणि तै तै नाचत आला गणेशा, रामचंद्राच्या सीतामाईला लक्ष्मण होते त्यांच्या सेवेला। अरे गणरायांनी तुला मला मार्ग दाविलाय खरा, गणरायांनी तुला मला मार्ग दाविलाय खरा, काय सांगू तुला तिसरे नमन हनुमंताला, हनुमंताच्या अंजनी मातेला, गरुड ध्वजा होता त्यांच्या सेवेला। अरे पायात पैजण कानात तोंड, पायात पैजण कानात तोंड, आवाज कशाचा आला, तै तै नाचत आला गणेशा, विठ्ठल
बाई पंढरीची वाट मोठी अवघड आज चालून चालून पायाला आले बाई कशामुळे पुढे आले चालू चालू सासोरच्या घाटामध्ये येंगू येंगू पण सज्जन हो आपल्याला सगळ्यांना कशाचं घरचं चित्त असते म्हणून किती त्रास होते पंढरपूरच्या वारीला होते का नाही पण वर्षातून एक वारी करावंच वारी म्हणजे स्वर्गाची दोरी ज्ञानेश्वर माऊलींची एक वारी आणि गजानन महाराजांची एक वारी एक पाऊले चालती पंढरीची वाट एक एक पाऊल एक एक स्वर्गाची पायरी सज्जन आपली निघल्या जाते पण आपल्या संसारातून आपण बाहेर निघत नाही त्याच्यामुळे आपलं चित्त नाही ना आम्ही जरी ते व्यर्थ म्हणून सज्जन आपल्याला वारीचं महत्व अवघड वाटते बाई काय सांगाव या शेजारीनं जन्मच काढ या वारीला पण आता इतकी कटाळी वैतागून सुनानं दिलं काढून लेकानं दिलं काढून म्हणले शेजारी म्हणले अगं तू सोड ना आता तरी घर म्हणले मी बाई आता चाल बरं खरंच निघते मी आता काय सांगू बाई आता इथं तर एकही म्हातारी जवळच नाही आता ती म्हातारी उठते का नाही काय माहिती जवळ आहे पण कोण शेजारी बसे माझी शेजारी आणते बाई माझी शेजारी आणते बाईनं काय बरं नाही केलं बाई मध्ये हा उठा तुम्हाला काय नवरा करू द्यायचा नाही चला हा चला उपाट्या आमचे ढोलकी मास्तर आमचे भजनी मंडळ कौतुक करावा असं कमी वर का नाव ऐकलं की मला भजना नुसत्या भजनानं म्हणा माणसाला शोभा वाढत नाही पण आमच्या भजनी मंडळाचं कौतुक करावं असं कोटी कोटी धन्यवाद देते आणि वाजवणाराचं पण कौतुक करा कारण काय माणूस आहे काय गुणवाने काय गुण दिले भगवंतानं आता अहो तुमच्या लोकांना तर खरं तर यायचे का नाही रोजचे पाय धुवा आमच्या गावातले लोक येत नाहीत तुमचे येतात ना आता ही बाई शेजारी बाई या शेजारीनं काय बरं केलं नाही म्हणले काय वारीत आणलं आता घरी मापली सुनका नाही दुधात पाणी टाकतच नसेल आता बिन दुधाचंच पाणी विकते कायच करावं आता बाई अगं या शेजारणी ना अगं या शेजारणी ना आणि मला पंढरीला इतकी सासू खराब आहे इतकी सासू खराब आहे काय सांगा तुम्हाला ती सून म्हणली असं कडकड बोट मोरून बरी मथारी जात येतात म्हणले का नाही कटकटच गेले घरातले खालतले एसीची किती वरतले एसीची शिती म्हणे अन्नाळावर भांडणं किती ही मतारी तिथं भांडणं लावत होती म्हणून ती मतारी त्या सुनानं कडकड बोट मोरून काढून दिली का नाही हो म्हणा हा कारण नाही म्हणायचं कामच नाही आता एक कलियुग आहे मृदंगाची गाई आणि ते ऐकू ऐकू डोकं उठलं ग बाई अगं एवढं शेजारणी नाही केलं आणि मला पंढरीला
पंढरी चंद्रभागेचं गडूळ पाणी आणि नाही पिले बाईनी आंधळवाणी एका ब्राह्मणातल्या मोरीतल पाणी अरे पिले दादा मी धनवरवाणी का पिले चंद्रभागेचं महत्वच माहित नाही आपल्या माणसाला तर का पाणी कारण गडूळ पाणी चंद्रभागेचं वाटलं पण सज्जन हो चंद्रभागेचं स्नान केल्यानं माणूस पवित्र बनतो चंद्रभागेच्या पाण्यानं माणूस पवित्र बनतो ते आमच्या बाईला महत्व चंद्रभागेचं माहित नाही पण आपण साधू संतांच्या सहवासात असल्याशिवाय आपल्याला चंद्रभागेचं महत्व कोण्या देवाचं महत्व कळत नाही सज्जन ज्ञान एकांतात लोकांतात आणि सिद्धांतात 3 प्रकारचं ज्ञान आहे याच्यातून आपल्याला कोणतं घ्यायचं ते साधन घ्यावं लागतं आपलं हे लोकांतातलं एकांतातलं आणि सिद्धांतातलं त्याला गुरु करावं लागते म्हणून सांगते तुम्हाला की हे आपण ज्ञान साधावंच लागतं ना तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही सज्जन आपल्या ज्याच्या घरात हरिपाठ ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी ज्याच्या घरातले लेकरं सगळे माळकरी असले ना तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही म्हणून सांगते चंद्रभागेचं स्नान करावं वर्षातून वारीला जावं आता तुमच्या गावातून येते का नाही काय सांगा पण आपल्या दिंडीत पुढच्या वर्षी तर इथले सगळेच येणार आहे ना बरं का कारण मी सगळे ओळखीचे ना महाराज येणार का नाही तुम्ही पण येणार हा म्हणून सांगते की पंढरपूरच्या वारीला येत्या 6व्या महिन्याच्या 15 तारखेला आपल्या जयपूर मधून दिंडी निघते आपण जाणार पंढरपूरच्या वारीला चंद्रभागेत स्नान करणार तेव्हाच आपल्याला महत्व कळत नाही तर मग आजीवानी झाल्यावर म्हणले आजीवानी म्हणले आता या बाईला नाही म्हणजे काय डोकं नाही सासून सुननं दिलं काढून म्हणले कानानं ऐकू येत नाही डोळ्यानं दिसत नाही तोंडानं म्हणे मनानं सुचत नाही म्हणले मला पंढरपूरला येऊ द्यावं कशाला ते महाराज झपके खायला नाही म्हातारी जर मेली तर येरी प्रेम नाही पण म्हातारीचं काही होऊ द्या मग वर्गामध्ये माय माय कसे मारली काय घरी तिले भाकर भेटत नाही पण पंढरपूरच्या वारीमध्ये काही म्हातारीचं होऊ द्या आणि मग पहा आपल्या पाठीले पोतेच महाराज म्हणून सांगते कधी ज्ञान कधी करावं ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी स्थापन केली आणि आताचे आपले मुलं काय म्हणतात कलियुगामधलं मावशी आपण जर म्हणलं अरे या सप्त्यामध्ये बसा भागवत चांगलं भागवत चालू आहे चला पूर्व आपण बसू तुम्हाला खोटं नाही मी आपल्या स्वतःच्या पोरासंग भांडणं करून मी लेकरं वारीत आणलेलं आता सध्या की आता मागे लागली होती म्हणलं झोपा काढ्या ना तुम्हाला तापीनं दुखणे म्हणलं जर म्हणलं बाबू तुम्हाला झोपा जर मोडल्या तर तुम्हाला दुखणं येईल मागं लागली होती म्हणून सांगायचं ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी स्थापन केली आणि आताचे मुलं काय म्हणतात हे बाबा कितव्या वर्गाला येस ना तू 7वीत का उभा राह मग वाटते तुझ्या गळ्यात माळजी आहे बाबा तुझं ज्ञानी आहे धन्यवाद कारण चांगला अभिनंदन करा या मुलाचं एवढेपणापासून बाबू हरिपाठ घेत असतो का घ्यायचा बरं का ज्ञानेश्वरी वाचायची 1 वेळ रोजची तुला कधी काही कमी शिक्षण कमी होत नाही बरं का मास्तर लोकांचं ऐकायचं नाही अभ्यास कमी होते ना अभ्यास कमी होते त्या मास्तर लोक अर्धे रिटायर झालेले येतात त्यात फक्त फुकाचा पैसा पाहिजेत मास्तर लोकांना आपला देवच करते काय करायचं त्या बरं का म्हणून सांगते 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी स्थापन केली आणि आताचे मुलं मॅट्रिकला असले की काय म्हणतात म्हणले बाबा अरे 16व्या वर्षी धोक्याचं रे 16व्या जे मुलं धोक्याचं म्हणतात ते कुठंतरी म्हशी राखायला असतात आणि जे भाग्याचं म्हणतात ज्ञानेश्वर माऊली सारखे महान महान साधू संत होतात सज्जन हो म्हणून सांगते तुम्हाला चंद्रभागेचं महत्व आणि मला पंढरीला
नाही बरं का आमच्या बायाने. कारण माणसाला जर म्हणाव तर बरं पुढच्या वर्षी हे कार्यक्रमालाच बोलवत नाहीत. सगळा कारभार माणसाच्या हातात. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, आमच्या बायाच्या जाती. तुका म्हणे आयशा बाया, आयशा नाही बरं का, नाही त्या पुन्हा गावात गेले आरक्षण घेऊन गेल्या पुढं. तुका म्हणे आयशा बाया आणि जन्मा येऊन गेल्या वाया. बाईच्या पोटात गोष्ट सपाटणारच नाही. म्हणते सांगतो पण सांगू नको. दिवस निघला कोण्या बाईच्या सुनले एकदा संध्याकाळी नवऱ्यानं मारू द्या. मग ते गंगे काय ग तुला माहिती, हे बाई तिच्या सुनले रात्री किती मारलं पण सांगू नको बरं. ती जाते तिला विचारते, ती जाते ती विचारते, सगळ्या गावाला आग लागते का नाही. म्हणून सांगते तुम्हाला की तुकाराम महाराजांनी नाव ठेवलेलं आहे आम्हाला की तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन गेल्या. अगं एवढं शेजारी बया आणि मला पंढरीला कदरून माहेर सासरच्या वाटाला निघली होती म्हणले. पण जमाना कसा आला सज्जनाव. अरे निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव, शकून सांगावे आला दादा यमाई माझे नाव. म्हणले दादा काय दादा काय दादा. अरे दुरील माझा देश, शकून सांगावे आले मी कलियुगात. जरा एका समळाचं पान गेलेलं आहे बरं का, ते बरोबर वाजत नाही. हा भरून आणावं लागतं त्याला. तांब्या आणा, तांब्या शाही टाका चांगली. आणि आपल्या या दिंडीचे अध्यक्ष बोलवा, येतले अन्नदाते बोलवा. जेव घातला असेल ना तुम्हाला कोणी, त्याला बोलवा. बोलवा पूजा करा लागते म्हणा. दिवा लावला का अन्नदाते. चला 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 दिंडीचे अन्नदाते कोण आहे चला जरा. हा मस्त वाटतात मस्त. जरा एक कमी झालं, दुमाचं पान कमी झालं जरा संबळाचं. अन्नदाते दिंडीचे अन्नदाते चला 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 पूजा करा. चला लय मोठं भिवू नका. थोडी थोडी वर्ग दिली इकडे, लय मोठी नाही. चला रामभाऊ दादा अन्नदाते चला लवकर संबळाची पूजा करायची. चला हे पहिले संबळकानी पहिलं तर एक पान गेलेलं आहे. लवकर लवकर चला. जरा काहीतरी दक्षिणा पक्षिणा घ्या लागेल ना.
ते दादा आले ना ते घ्या ताट. पूजा करा पूजा. बसा रे. हे जास्त भाला लागले ते म्हणतात जास्त वर्गणी येते मग असं ढुंगणं आलं टाकून जाऊ देत ना. संभळाली पूजा करणं 501 रुपये ठेवा लागते बरं का माऊली. हा म्हणजे संभळ भरून आणलं तर आलं पाहिजे 10-5 रुपयाचं काय नाही होत. हा नंबर देते बरं का. नंबर देते म्हटलं त्या नंबरवर तुम्ही मोबाईल नंबरवर पैसे टाकून द्या. माझा नंबर घ्या 9308 2 बोकडे 1 पाट. बरं का सदा बी चालू कधी बी चालू. हा आता झाली पूजा. थांबा तुम्हाला कुठं लावते ना. हा बर आता काय करा बसा आता इथं. आता झाली संबळाची पूजा. आता आपण मानला गोंधळ. आपल्या गजानन महाराजाच्या पालखी निमित्तानं सज्जन हो आपण इथं काय आपण गोंधळ मांडलाय. गोंधळ भगवंताचा मांडलाय आणि आपल्या अन्नदात्याची असं म्हणा काहीतरी पूर्वीची काहीतरी पुण्याई. चांगल्याच्या पदरात पंक्तीचं काम येत नाही. चांगल्याला मागून येत नाही कारण मी वारकरी आहे. द्यायला लोक तयार येतं पण न्यायला लोक करून खाऊ घालाय. चांगल्यातच अन्न चांगल्याच्या मुखात जाईल सजन. म्हणून आपल्या या मार्गाचं अभिनंदन करते. अरे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याच्या गोंधळी 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 आम्ही आंब्याच्या गोंधळी. अरे 10-5 घाला जेऊ आहो 10-5 घाला जेऊ आणि तुमच्या गोंधळाला येऊ. पुढच्या वर्षी नक्की येऊ आहे ना. आम्ही गोंधळी तुमच्या गावामध्ये गोंधळी आलेले आहेत सज्जन. तुम्हाला काय पुसायचं काय करायचं दान ते आमच्या गोंधळाल्या तुमचा पूर्वजाचा आमचा धंदाच बरं का गोंधळाचा. म्हणजे कारण कुठं बी जायचं गोंधळ करायचा आपलं कसं तरी वरचं पूर्वजाचं नाव सांगायचं. स्वर्गामधल्या मथारे बोलवायचे असं नाव बरं का. आमचं गोंधळाचं कामाची सज्जन होते. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी. बकरा मारा. कोणाला मारा म्हणते काम क्रोध लोभ मोह अहंकार आपल्या शरीरामध्ये सज्जनावर प्रवेश केलेले आहेत. बकरे कोणते इथं
काम क्रोध लोभ मोह अहंकार तो मारा म्हणते. काय म्हणतात गोंधळी? काम काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रखमाईच्या वरा. जिथे इठूचे राहुळ तेथे तुकयाचा गोंधळ. म्हणून म्हणते माऊली सज्जन हो, खरंच काय कौतुक करावं असं या दिंडीचं. कोटी कोटी धन्यवाद दिदी. खरोखर दिंडीचे किती उल्हास शिकेत. काही काही पाहुणे बोलवलेत, काही गावातले, काही काय माणसं, काय दिंडी. आमचे बी पाहुणे येत. म्हणलं चला आता भारोड म्हणलं की लोक हसतात. आमचे कोणते भातजवाई, आमच्या कोणत्या बासिया, कोणत्या आमच्या बहिणी, कोणत्या अशा प्रत्येक माणसाचे आपले सोयरे येतं. पण म्हणलं चला, कारण भगवंताच्या नावावर लाजावं नसते. काय लाज कोणती असते सज्जन या कलियुगामधले? लाज तर राहिलीच नाही. आम्ही गोंधळी गोंधळी नानी आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नानी आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आंबेचे गोंधळी, आंबेचे गोंधळी, आंबेचे गोंधळी, आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नानी आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नानी आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. आता हे जरा पान का नाही जरा उच्ची झाले. आता ते बसून लागते. अकोल्याशिवाय पान बसत नाही. हा झाला आता आमचा गोंधळ. 501 रुपया पकला आमचा मालकाकडून. तसं काय टेन्शन नाही. दिंडीवाल्याला काय त्रास देत नाही बरं का मालकाकडून. का आहे ना? नंबर ध्यानात येईल. मोबाईल नंबर ध्यानात येईल. मोबाईल नंबर आपला ध्यानात नाही. 9308 9308 2 बोकडे 1 पाट. हा 2 बोकडे 1 पाट. महाराज घ्यायचं का एखादा भारोड? घ्या 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 घ्या. आमच्या नंदाबाई ढोरे हिवरेकर ह्या म्हणल्या 101 रुपया घ्या म्हणल्या. लागलेल्या ते मालक तर द्याच लागले म्हणले. पण संबळ सुधरवायला पैसे लागतात. कारण साधा मुर्दंग सुधरवायचा असलं तर सब भजण्या विचारा. मग मुर्दंगाला आमचं 1 पान उची झालं, 1 पान खुज झालं. मग आता किती पैसे लागतील ते सांगतात ना. पण आमच्या मालकाने 500 रुपये द्या. आमच्या नंदाबाईनं 101 रुपया दिला. धन्यवाद. 1 पान टाकायचे 1000 रुपये घ्यायला लागले. एक पानाची शाही. गणपती झाला भूत जबर जबर मोठ बाई, 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 भूत जबर आता या भूताने कायच कराव, काय कराव? काही सुशेना भूताची काळी पाहिली तर मी तर म्हणतो काय कुठूनच आणली आम्ही या भूतानं.
भूत जबर मोठ बाई आणि याला झाली झडपण करू गत काही भूत जबर मोठ ग बाई झाली झडपण करू गत काही भूत जबर मोठ ग बाई झाली झडपण करू ग काही भूत जबर मोठ ग बाई झाली झडपण करू ग काही भूत जबर मोठ ग बाई झाली झडपण करू ग काही जबर मोठ ग बाई याला दर्पण करू ग काही आहो या भूताने धरीला थारा काय मानते भूत भूत काय मानते भूताने या थारा धरला थारा पण तुमच्यापेक्षा वाजता वैदे बर का भूताले भिनारा वैदे काय नाही सज्जन हो म्हणून काय या भूतानं थारा धरलाय या भूताने धरिला थारा आणि निंबण्या रेळ कोबडा उतारा म्हणले भूताचं काय भूत लागले नारदाला असंच ना मामा भूत लागले नारदाला इंद्रजिताचा केला चुवारा भूत आपल्या भगवंताच्या नावाचं भूत लागलेलं आहे आपलं हे भूत नाही आपल्या भगवंताच्या नावाचं आपल्याला भूत लागलेले इथं 5 दिवस झाले आपण किती झुला लागलो काय पाहिजे भूताला विचारा काय पाहिजे काय पाहिजे चहा पाहिजे का चहा पोहे चार पायाचं म्हणते 2 बोकडे 1 पाय इथं सगळे 2-2 पाय घ्यायचे मग 4 द्या 4 त्याला 4 पाहिजे नाही तर 2 पायाचे 4 द्या भूताला पाहिजे म्हणजे पाहिजे 2 पायाचे 4 नाही तोडणार नाही अरे काय त्याचा उतारा या भूताला काय पाहिजे भूताला गेले का काय कान बाबा पाणी पाहिलं की ठिकाण पळा लागलं भूत पळा पाणी हातात घेतलं की भूत पळा लागलं या भूताने धरिला थारा निंबण्यारेळा कोंबडा उतारा कधी बी भूताचं औषध पाणी हातात घेतलं की भूत पळत असते बरं का म्हणून सांगते भूत जबर मोठं ग बाई घरी जबर करत भूत लागले नारदाला अरे इंद्रजिताचा केला चुरडा किती पोर झाले नारदाला 60 पोरं झाले त्याला भूत नारदाला लागलं होतं नारद मुनी होता का नाही नारदामुळं काय झालं सगळा महादेवाचा तिकडं हे झाला नारदानं पार्वतीला सांगितलं होतं म्हणले पार्वती माहेरी जायला मुलं नसते म्हणले महादेव म्हणले अगं पार्वती म्हणले महादेव सांगितलं महादेवानं पार्वतीला तरी पार्वतीनं हट्ट धरला होता की मला माझ्या माहेरी न्या यज्ञ होता महादेव त्यांना समजत होत तर नारदान सांगितलं म्हणले माहेरी जायला मूळ नसते महादेव गेले आणि पार्वतीला यज्ञामध्ये उडी टाकायचं काम पडलं कारण आता ही आली का नव्या महिन्याची बाई 9वा लागला का 8वा लागला काय माहिती कितवा चालू झाला बाई बाई 12वा महिना तुझ्या काही शास्त्रात पाहिलं का पाहिलं का मी ना आयना घेतली ना नवऱ्याचा
राम राम गावची निवासी मी वाकडची बरं का. आम्ही नवऱ्याचं नाव काही घेत नाही मी, पण आज तुम्हाला आईण्यातून घेऊनच दाखवते. दाढी होती दिवळी आणि दिवळीत होती घासणी आणि युट्यूब ह्या ठाकूरचं नाव घेते डुकरान दिली ढुसुकणी. समजलं का कोणी नवरा? समजला समजला. आता ह्यो नवरा आहे का काय तुला? अगं ह्यो तो नवरा आला का काय सांगू येते ना. ह्यो नवरा पसर आहे का पाय फक्त? ए वाकड कर बाई, ह्यो नवरा का नाही पसर आहे का पाय? अरे कावळ्या वाणी मान बायचा नवरा मुसलमान. 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 या राजहंसाची संगत केली पाया कावळ्यानं. अरे अमृताचं ताट वाढलं. कावळा तर ढुसुकण्यात द्यायला लागला बाबा. राजहंसाची संगत केली पाया कावळ्यानं. अमृताचं ताट वाढलं याला दोघायला भोजन जेवाय. म्हणले जेवता खावता कावळा करतो वाकडी मान. म्हणून सांगते या बाईचं काय. अगं कावळा हौसीना पाळला परी तो जातीवर गेला. 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 हौसीना पाळला परी तो जातीवर गेला. कावळा हौसीना पाळला परी तो जातीवर गेला. कावळा हौसीना पाळला परी तो जातीवर गेला. कावळा हौसीने पाळला परी तो जातीवर गेला. अरे उसानी एरंड लावले, उसानी एरंड लावले पहा एका दांडानं. आणि या उसाची सरका हे एरंड करेल ते तुम्ही जाणून घ्या ना. कावळ्या वाणी मान बायचा नवरा मुसलमान. 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 नवरा मुसलमान बायचा नवरा मुसलमान. नवरा मुसलमान बायचा नवरा मुसलमान. मुसलमान बायचा नवरा मुसलमान. नवरा मुसलमान बायचा नवरा मुसलमान. वाणी मान बायचा नवरा मुसलमान. कावळ्या वाणी मान बायचा नवरा मुसलमान. कावळ्या वाणी मान बायचा नवरा मुसलमान. कावळ्या वाणी मान बायचा नवरा मुसलमान. अरे उसाने एरंड लावले, उसाने एरंड लावले पाय एका दांडानं. या उसाची सरकार एरंड करेल ते तुम्ही जाणून घ्या ना. तुकाराम स्वामी म्हणे या कावळ्याची संगत द्या सोडून आणि मग घडेल तुम्हाला परिणाम. कावळ्या वाणी मान बायचा नवरा मुसलमान. कावळ्या वाणी मान बायचा नवरा मुसलमान. कावळ्या वाणी मान बायचा नवरा मुसलमान. मुसलमान बायचा नवरा मुसलमान. मुसलमान बायचा नवरा मुसलमान. मुसलमान बायचा नवरा मुसलमान. नवरा मुसलमान बायचा नवरा मुसलमान. वाणी मान
आळ्यावाली वानराचा गौरव इजुभया ठाकूर हनुमान भजनी मंडळ वाकड यांचे अध्यक्ष यांनी 101 रुपयाचं दान दिलंय. म्हणले इजुया भावानं दिलं 101 रुपयाचं दान. अग त्याचा बाप भाग्यवान त्याचा पुत्र करतो दान. 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 पुत्र करतो दान. दादा 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 पुत्र करतो दान. बाप भाग्यवान त्याचा 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 पुत्र करतो. बकू आली रे. थांब ग थांब. आपल्या दोघीचा उठा उठा बापू उठा उठा उठाचा शिव विराग. बापू आपली चिरणाटी बापू जोडा करा जोडा करा. बर बर ती आता जोडा करा जोडा. गादीवर जायचंय आपल्याला. कारभारी एवढे आमचे कारभारी म्हणायचे आमच्या कारभाराचे दोन्ही इंडिकेटर गेले. काय म्हणले काय नाही आता कसं तरी बाई वाजवलं पदरात पाडलंय. काय सांगा तुम्हाला. अगं माझ्या बापानं बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. अगं बाई काय सांगा तुला. अगं फाटकेचं लुगडे बाई तुटकी सजवळी आणि याच्या घरात शिवायला दोरा नाही. काय सांगा बाई सगळं तुम्ही म्हणसाल ही नवी साडी कोणाच्या घरची आहे. म्हणले यावा कच्च्या आमच्या सरपंच दादानं घेतलेली साडी आहे नवी म्हणलं देवाच्या वाटानं तरी नेसावं. माझा भाऊ धर्माचा सरपंच दादानं घेतली. श्रीकृष्ण सुभेद्रीचा सक्का भाऊ द्रुपदीचा धर्माचा भाऊ. ज्यावेळेस श्रीकृष्णाची कणगाळी कापली त्यावेळेस श्रीकृष्ण सुभेद्रीकडे गेला. म्हणे सुभेद्री माझी कणगाळी कापली ग. तुळशीची पूजा सुभेद्री करत होती. तिच्या अंगावर चालू होता. ती म्हणली मी घरातून चिंदी आणते. म्हणले दादा थांबा. तितक्यात श्रीकृष्ण निघून धर्माच्या बहिणीकडे गेला द्रौपदीकडं. द्रौपदींनी ती रक्त पावून द्रौपदींनी वस्त्र फाडलं आणि त्या श्रीकृष्णाच्या कणगाळीला बांधलं. सज्जन धर्माचा श्रीकृष्ण तर 56 गावचं वस्त्र श्रीकृष्णानं द्रौपदीला पुरवलं होतं. का ज्यावेळेस द्रौपदीची लज्जा चालली होती त्यावेळेस द्रौपदीचं 56 गावचं वस्त्र पुरवलं होतं. सज्जन म्हणून माझा धर्माचा भाऊ माझ्या धर्माच्या भावानं साडी घेतली. याच्या घरी काहीच नाही. कसं नांदायचंय म्हणून आता मला वाटते आता हे म्हातारं झालंय. आता काय म्हातारपणी काय वागवण्यात मजा नाही. आता तुमच्या इकडे नाही पण आमच्या इकडे काय करतात तुम्हाला माहिती आहे का. म्हातारं माणूस झालं रे झालं की दोन लेकाच्या ओट्यावर ठेवतात.
सकाळी सकाळी नवरा का हे बाई ह्यो मा नवरा कमीत कमी पाय 5 बाय हा कारण 5 नवरे करायचा अधिकार आहे मला पहिले गेले 4 आता नाव घेऊ काय ते काय समजलंय नाही काय घरून आणतो म्हणलंय मग आलं ते समजलं नाही यार लुगडं आणतो म्हणलं लुगडं बापा 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 आता काय सांगू बाई म्हातारपणी सजनाव तुमचा दोष नाही कलियुगाचा आहे याला काय म्हणतात सांगा 80 वर्षाचा म्हातारा ह्यो विषयाचा खेळ आहे न्यारा आणि पोरी पाहून मारतोय डोळा गया हरीच्या जमान्यात पोरी पाहून मारतोय डोळा गया हरीच्या जमान्यात पोरी पाहून मारतोय डोळा गया पोरी पाहून मारतोय डोळा गया मोडकेचे गरबाई फुटकेचे चप्परा आणि याच्या घरात देवाला देवघर नाही संध्याकाळ झाली रे झाली की संध्याकाळी डिंग डांग 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 म्हणलं या काय बाप्पाच्या काय सांगावं मुला बाळाला दररोज म्हणून आमचे कारभारी दररोज सांगते दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका पण कशाचं हो हे लेकरं आमचे उपाशी आता हे कपडे आमचे माझ्या लेकरायचे सगळे हे कोण घेते बाबा मामान हे कपडे पण लेकरायचे मामाच्या घरचे तसं जे नवं म्हणून काय सांगाव कसं नांदायचं मला दाडवला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मुला बाळाशी लावतोय हा रोज कटकट या कटकटीला पाहून दादा बायको झाली आमच्या कारभाऱ्या साडी आणली बाई आता काय सांगू म्हणले बाई लुगडं घे पण म्हणले टाकून देऊ नको म्हणले मला म्हातारवानी आता काय म्हणले कारभारी पण आता तुम्ही लय ध्यानावर आले बरं का पहिल्यासारखं डिंगडांग राहिलं का नाही किती एकर वावर गेलं वावर किती एकर गेलं गेलं आहे म्हणजे गोसाई होऊन बसले टाकून दिलं तुम्हाला टाकून दिलं असं का बायको नाही टाकून दिलं असं कशी बायको बापा तुमची ती काय बायको तुमची बायको ती ती बाई तुमची बायको तिकडे बसली ती बाई अंगावर साडी घेऊन ये का इकडं ए सौती ते पाय ती आली पाय तुमची बायको ही माई सौ होते बरं का ही माई सौ होती ही तुमची बायको ही टाकून दिलेली बायको ही बरं कारभारी नाव घेऊ का
नाव आहे का बरं काय नाही का लक्ष देऊन आहे काय ना आडाचं पाणी शांती पवऱ्यात आडाचं पाणी शांती पवऱ्यात आणि मी असले नवरे किती का घातलेत गौऱ्यात सज्जन झाडावरला पाखरू टुकू आहे झाडावरला पाखरू टुकू आहे आणि आमचे कारभारी हाताने फुटाने काय म्हणले ऐका दारी होता निंबाचा होता हिरवा हिरवा पाला आणि ह्यो पहिला सत्या गेला म्हणून ह्यो तुक्या केला ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम अगं फाटके चालुडे बाई तुटकेचं चोळी याच्या घरात शिवायला दोरा नाही म्हणले जोंधळ्याची भाकर बाई आंबाड्याची भाजी त्यावर तेलाची धार नाही लुगडं आणलं तरी नांदायचं नाही बाई लुगडं केवढ्याचं अगं लय बाई सस्त हाय बाई मस्त लय बाई सस्त हाय बाई मस्त लुगडं पाचशेचं आणि दे रे दादा पैसे मला शेजारी बाया दे रे दादा पैसे मला शेजारी सकाराम महाराज चोपडे सकाराम महाराज चोपडे यांनी 101 रुपया घेतला म्हणले काही घाई भरू नको म्हणले बाई म्हणले ह्यो मेला तरी तो दुसरा केला त्याच्या घरी बी काही नसलं तरी बी सगळी पुरवण करते म्हणले महाराज लुगडी घेतो म्हणले चोळ्या घेतो म्हणले अशी 100 रुपये दिल्यावर मग काय भ्यायचं का नाही का मा भाऊ असा पाठीमागा असल्यावर पोलीस स्टेशनला केस गेली तरी भ्यायचं काम नाही आहे का नाही इकडल्या भागात तर लगेच भ्यायचं काम नाही हे सगळे आपले पाहुणे अकोला जिल्ह्यालो हा पुन्हा तुम्हाला सांगतो मी आपला पत्ता लिहून घ्या हैराण गली परेशान रोड हैराण गली परेशान रोड आपला पत्ता आहे जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी त्यावर तेलाची धार नाही श्रुतीचे मोती गळधार सोने याच्या राजात लेणं नाही एका जनार्दने समरस झाले तो रस येते नाही म्हणून म्हणते काय मला दादूला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादूला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादूला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादूला नको ग बाई मला नवरा नको ग बाई नाजूकराव देशमुख दादाला दिला 101 रुपयाचं दान पाठवून ते म्हणले बाई जोडा तुमचा जमला चांगला म्हणून पण टाकून म्हातारपणी देऊ नको त्याची 101 रुपया दिले पाठवून पण म्हणले दादा मला अशा म्हाताऱ्या जवळ राहायचं नाही म्हणून 100 रुपये घेते तुमचे दान त्याचा बाप भाग्यवान त्याचा पुत्र करीतो दान भाग्यवान
आली हे जागा देतो ना हिरे बायको होईल का बाई वाऱ्या मथारा बाप्पा 4 दिवसाची काय करायची ती जागा ती माई सोय करायला आली तू जागा आहे वारे एकतर मग चालते काय हरकत नाही बर पा पंजाब पा मथारा दारुडा नवरा केला हा संसार वाया गेला दारुडा नवरा केला हा संसार वाया गेला काय करता महानशिबी दारुड्या नवरा पडला बाई रोज दारू पिऊन घरी येते याला दारू पिली एक घोट नाही भिजला याचा होट दारू पिली एक घोट नाही भिजला याचा होट दारुड्या नवरा केला याला दारू पिली एक शिशी दारू पिली एक शिशी नाही भिजली याची मिशी दारू पिली एक शिशी नाही भिजली याची मिशी दारुड्या नवरा केला महासंसार वाया गेला दारुड्या नवरा केला महासंसार वाया गेला संसार वाया गेला दारुड्या नवरा केला संसार वाया गेला 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 असो किती नवरा दारुडा असला किती जर बायक मारलं दारुड्याच्या बायकांनी पण धडक राहिलं प्रत्येक खाऊ आणि एखादं शेतल दारुड्याच्या नादात एका जनार्दनी दारुड्याची बायको झाली दिंडी संग येऊन संताला शरण गेली एका जनार्दनी दारुड्याची बायको झाली गजानन महाराजांच्या दिंडीची बोला विठ्ठल 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 मंडळी मी आता तुम्हाला महापरिचय दिला आहे ना मग आता मी घरची परिस्थिती कशी आहे मी तुम्हाला भारुडातून सांगते ऐका शिवा तिरके यांनी 51 रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद मन ग हे कारोडी म्हणतीन बाई म्हणते लहानाची आपली वगार
आणि सोन्याची नथ मेहनाकात ग चालली वाकत वाकत 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 आणि आपल्याला पीठ नाही. आता काय सांगू बाई ना घरची परिस्थिती हे असा नवरा करून बसली. धनी आपल्याला पीठ नाही मग आता आणि घेतलाय डब्बा काकत ग चालली वाकत वाकत घेतलाय डब्बा काकत ग चालली वाकत धनी आपल्याला तेल नाही धनी वाकत वाकत धनी आपल्याला एका जनार्दनी एक पैदल शेगाव दिंडीत आली आणि गजानन बाबाच्या चरणी लीन झाली आणि सोन्याची नथ नाकात चालली वाकत वाकत सोन्याची नथ नाकात चालली वाकत वाकत गजानन महाराज की जय. चार माया बोलड्या माझ्या घरी पोरं चार. एक आहे कलेक्टर, एक आहे डॉक्टर, एक शेतकरी आणि एक हे मास्टर. माझ्या घरी पोरं चार माया गोदड्या पारावर माझ्या घरी पोरं चार माया गोदड्या पारावर घरी पोरं चार माया गोदड्या पारावर घरी पोरं चार माया गोदड्या पारावर पोरं चार माया गोदड्या पारावर. माझ्या घरी जमीन आहे 100 एकर. माझ्या घरी जमीन आहे 100 एकर. त्याच्यावर विहिरी 4 विहिरीवर मोटरी 4. पाणी जाते 25 एकर. माझ्या घरी पोरं 4 माई गोदड्या पारावर घरी पोरं 4 माया गोदड्या पारावर माझ्या घरी पोरं 4 माया गोदड्या पारावर घरी पोरं 4 माया गोदड्या पारावर घरी पोरं 4 माया गोदड्या पारावर. 4 घरी म्हशी 4 म्हशीचं दूध निघते 100 लिटर. एक म्हैस देते 25 लिटर. पण महाग खाबड मोठं हुशार. दूध आहे का? दूध देते सगळं डेअरीवर. चहा काळा भोर गमा
गोदड डोक्यावर काळा गोरधना गोदड डोक्यावर एका जणाने इस्टेट केली, सगळी इस्टेट वाया गेली. जन्मभर नाम स्मरणाची नाही आली, जन्म मरणाची फेरी चुकली. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे महाराज काय म्हणतात, 4 मुलं होते म्हणले पण पैसा हातावर नाही म्हणले. खरोखर परिस्थिती आली बरं का सजनाव. कलियुगाची कहाणी सांगितलीच होती तशी 750 वर्षाचा गाथा आहे. कारण चुकीचा नाही. गोदड्या आई वडिलाला दुर्लोटी बहीण भावाची व्हावं लागेल. आता हे कोण्या गावची पाहुणी येते माऊली महाराज? ही आपल्या गावच्या दिंडीत आलेले पाहुणे येतं बरं का. म्हणून सांगते पाहुणा, अरे पाहुणा नको करू तू त्या, अरे पाहुणा नको करू तू त्या, आन तुझी न माझी आदत पडली गा, तुझी न माझी आदत पडली गा, तुझी न माझी आदत पडली गा. अरे पाहुणा तुझी न माझी आदत पडली गा, तुझी न माझी आदत पडली गा. तुझी न माझी आदत पडली गा, तुझी न माझी आदत पडली गा. तुझी न माझी आदत पडली गा, तुझी न माझी आदत पडली गा. अरे हा लक्षपुरीहून आला पाहुणा कुठून आलाय? वाकडून. हा लक्षपुरीहून आला पाहुणा, पण पाहुण्याला करीन म्हणलं पावनचार. म्हणले कशाचा? पाहुण्याला करीन म्हणले पावनचार, पण गव्हाचा आला हा तोटा. म्हणा म्हणा. पावण्याला पावनचार करीन म्हणलं गव्हाचा आला तोटा, आणि हा पाहुणा खदाडलाय मोठा. अरे पाहुणा खदाडलाय मोठा, गवंडा खाते गटगटा. पाहुणा खदाडलाय मोठा, गवंडा खाते गटगटा. पाहुणा खदाडलाय मोठा, पाहुणा खाते गटगटा. पाहुणा खदाडलाय मोठा, पाहुणा खाते गटगटा. पाहुणा खदाडलाय मोठा, गवंडा खाते गटगटा. पाहुणा खदाडलाय मोठा, गवंडा खाते गटगटा. पाहुणा खदाडलाय मोठा, पाहुणा खाते गटगटा. पाहुणा खदाडलाय मोठा, पाहुणा खाते गटगटा. अरे पाहुण्याला म्हणले कुठं नेलं? पाहुण्याला तहान लागली. या पाहुण्याला तहान लागली, समुद्रावर नेलं. म्हणले पाहुण्याने सगळा समुद्र पिला, मोठही पिला, नारा बी पिला. इतका पाहुणा खदाडे सांगा, आहे ना? मोठही पिला आणि नारा बी पिला, तरी पाहुण्याची तहान नाही गेली. असा पाहुणा आहे महाराज. अरे पाहुणा रे नको करू तू त्यात, अन तुझी न माझी आदत पडली गा, तुझी न माझी आदत पडली गा. तुझी न माझी आदत पडली गा, तुझी न माझी आदत पडली गा. अरे एका जनार्दने पाहुणा आला. पाहुणा कोणता? आपला आत्मा पाहुणा आहे. मग पिंजऱ्यामध्ये पावन रागो राहतो, पण तो कधी उडून जातो का नाही? म्हणून हा पिंजरा आहे. काळी मुळीचा पिंजरा केला,
आणि त्यात राघोबाई सविला सज्जन हा पिंजरा आहे आणि त्याच्यामध्ये राघोई आणि तो पाहुणा आहे. कारण तो कायम राहतो का कुठं नाही राहत. म्हणून एका जनार्दनी पाहुणा आला आणि आला तसाच उपाशी गेला. एका जनार्दनी पाहुणा आला तसाच उपाशी गेला. पांडुरंग महाराज मापारी यांनी खरोखर भारुडांचं महत्व कळालं. त्यांनी 101 रुपयाचं बक्षीस दिलं. धन्यवाद. अरे पाहुणा रे नको करावे चार, पाहुणा रे रवीत बळीगार, पाहुणा रे नको करू विचार, तुझे न माझी आदत पडली गार. नको करू तुझ्या पाहुणा रे नको करू तुझ्या, तुझे न माझी आदत पडली गार, तुझे न माझी आदत पडली गार. देवकर मावशी त्यांनी खरोखर पाहुण्याचं महत्व कळालं आणि गात्यातून पाहुणा कळाला. त्याबद्दल 51 रुपयाचं बक्षीस दिलं. चंदूभाऊ ठाकूर या भावांनी 201 रुपयाचं बक्षीस दिलं. म्हणले असे भारो टाका म्हणले महाराज एखादा का होईना, पण कसं आता त्याला काय म्हणावं. कारण त्यांच्या पहिले सही अर्धे आता आपण वयाच्या मानानं अर्धे इंडिकेटर गेलेले येतात. ते बिचारे बरेच नाचतात, तेच अभिनंदन करावं द्यायचं. म्हणून मग ते महाराज पाहुणा रे नको करू तू त्या, तुझी न माझी आदत पडली बा, तुझी न माझी आदत पडली बा. तुझे न माझी आदत पडली बा, तुझे न माझी आदत पडली बा. राम नाम विचारले, 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 राम नाम विचारले. राम नाम विसरली गधी कुंभाराची झाली, इज कशाला हळदी कुंकू, इज सदा हुंकू हुंकू. राम नाम विसरली, राम नाम विसरली, सरली गधी कुंभाराची झाली, इल कशाला साडी चोळी, ही सदा उकंडे घोळी, इल कशाला साडी चोळी, सदा उकंडे घोळी. राम नाम विसरले, राम नाम विसरली कधी कुंभाराची झाली, इला कशाला चोळी लुगड, इथं सदा दुकान उघड, इला कशाला चोळी लुगड, इथं सदा दुकान उघड. राम नाम विसरली, राम नाम विसरली.
एका जनार्दनी गजी झाली चारी पायी कळवाल्याली एका जनार्दनी गजी झाली चारी पायी कळवाल्याली बोला विठ्ठल 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 या ठिकाणी चंदू भैया यांनी आपले ढोलकी वादक यांना प्रोत्साहनपर खूप सुंदर असे ढोलकी वाजवले त्याबद्दल 100 रुपयाचा पार्थिव धन्यवाद. काय म्हणतात महाराज, रामनाम विसरले गादी कुंभाराची झाली, तिला कशाचं कादा कुंकू आणि ती सदा मेली भुकू भुकू. अरे 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 किती पुराणी दिसतोय हो, किती पुराणी दिसते. अरे पुराणी दिसते खरा, अरे पुराणी दिसते खरा रे त्योगा आकलन गाडव बरा. पुराणी दिसते खरा रे तू आकलन गाडव बरा. पुराणी दिसते खरा तू आकलन गाडव बरा. पुराणी दिसते खरा रे आकलन गाडव बरा. यो आकलन गाडव बरा, आकलन गाडव बरा, आकलन गाडव बरा, आकलन गाडव बरा. पुराणी दिसते खरा रे तू 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 आकलन गाडव बरा. अग भोळा दादूला बाई म्या केला आणि संसार सारा नागविला. किती माणसं किती वाटलं लगे बाई भेटीच का म्हणून भियाचं काम राहिलं का आता नाही. मतारी असेल ना घरी, मतारी भियाचं काम नाही ना. म्हणजे कसं नाही तर घरी गेलं की बायको केली बस पाठील पोते बांधून हिंडायचं काम बरं का आपल्याला. अगं बाई भोळा दादूला बाईने केला संसार सारा नागविला. म्हणून म्हणते काय सांगा तुम्हाला, काय व्हायचं देवाने आम्हाला, काय व्हायचं देवाने आम्हाला. नाही भेटणार तुझ्या बापाला, नाही भेटणार तुझ्या बापाला, नाही भेटणार तुझ्या बापाला. काय व्हायचं काशीनाथ महाराज जाधव म्हणले बाई असे 100 रुपये जर असे पाठीशी आल्यावर बाई तर लगेच भीते का. पहिलाच तर बाई भीत नाही आणि आता तर झाली, आता तर लगेच भियाचं काम नाही. पुन्हा मंत्र्याच्या बहिणी झालो का नाही लाडक्या. आता मंत्र्याच्या बहिणी नाही तर काय 1,500 खात्यात येतात. त्या बाईला नाही काही कळत, मेवना येते संघ टपकन अंगठा मारते, बँकेत जाते, पैसे काढून आणते. शेंगात एक म्हातारी आली बाई म्हणले डिकलं दोघा नवरा बायकोचं भांडण. म्हणले काहून व मावशी, म्हणले बाई सोयाबीन विकली ते पैसे गेले, सगळेच पैसे गेले. म्हणले मला लाडक्या बहिणीचे पैसे आणले ते मागा लागले म्हातारं. आता म्हणले काय करा, म्हणून सांगते भियाचं काम नाही बर का. अरे 4, 5, 6, 7 4 वेद आणि 6 शास्त्र आणि 18 पुराणामध्ये रचले सज्जन बर का. नवरा हा नाही आणि बायको ही नाही, विकल्प
दीपक नावाचा नवरा आणि वासना नावाची बायको हे सज्जन हो. भगवंतानं आपल्या देहामध्ये जोड लावून दिली, पण आपल्या गादीवर आहे तोपर्यंत नवरा आणि बायकोचा वाद कारण कामेडी पाहिजे. कलियुग आहे, या कलियुगामध्ये हशी मजाक पाहिजेतच असतं. नाही तर येरी साधं किती का गाथा वाचा बरं. भागवतात कोणी लय मोठे लोक बसतात का, आणि भारोड म्हणलं की कोणी कडबे. म्हणून सांगते की कारभारी तुम्हाला संध्याकाळ झाली की आमच्या मग अशी पार्ट घेतलं होतं दारूचं म्हणले खरोखर पार्ट ती दारू नसते. दारू कोणती हरिनामाची पिलेली असते. आमच्या भाऊनं कोणती दारू पिली होती, हरिनामाची दारू पिली होती, त्याच्यामध्ये दंग झाले होते. म्हणून म्हणते की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणामध्ये रचले आणि त्याच्या संगे मन बावरून गेले. म्हणून म्हणते महाराज असं बोलू नको पुन्हा पुन्हा, अरे असं बोलू नको पुन्हा पुन्हा रे तुझ्या नाकाला लाईन तुला. बोलू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लाईन तुला. कृष्णा देशमुख म्हणले बाई 51 रुपयाची डब्बी आण म्हणले नाकाल चुना लावायसाठी. बोलू देऊ नको कोणाला. हा, कारण चुन्याच्या डब्बीसाठी 51 रुपये दिले. धन्यवाद. म्हणून सांगते बियाचं काम आता राहिलं का बाई? नाही, कारण लाडक्या बहिणीचे पैसे आमच्या दाजीजवळच. पुन्हा सोयाबीन आता 16,000 झाले, त्याचे पैसे सगळे आमच्या दाजीजवळ. मग आता भियाचं काम आहे का? नाही. म्हणून काय म्हणते, एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी संसार केला, काम क्रोध दडू देशी लाविला. असं बोलू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाही भिरे नवऱ्याच्या बापाला, पहिल्याला गेली नानाला. नाही भिरे नवऱ्याच्या बापाला, बाय मी लागाळू 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 दुसऱ्याला गेले नानाला. मग ओळख बर, मग काय लाजायचं काम नाही. दुसऱ्याला गेले नानाला, नवरा म्हणे घाल शेवयाचा भात, नवरा म्हणे घाल शेवयाचा भात. म्या हल्ली त्याच्या उरातला
नवऱ्यामध्ये घाल भात्यांना आणि त्याच्या उरातला बाय मी लाजाळू लाजाळू लागतीचा मळू हाय मी लाजाळू लाजाळू लागती बाबाळू हाय मी लाजाळू लाजाळू लागतीचा मळू हाय मी लाजाळू लाजाळू लागतीचा मळू एका जनाधनी लाजाळू झाले एका जनाधनी लाजाळू झाले दिंडीची येऊन संताला शरण गेलं बोला विठ्ठल 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 आता लोकांचा झोपा यायला लागल्या वाटते चालवाटीचा कार्यक्रम आहे कारण लहान नाही जरा एक दोन भाडून घेऊ काय म्हणतात महाराज आता हे कसं तरी वाजणं वाजलं म्हणून पदरात घडवलंय कसं बरी टेक्निक नाही का अरे आबाळ उठलं वादळ सुटलं या पैसी गावावर आबाळ उठलंय वादळ सुटलं या पैसी गावावर आणि काय भारुड म्हणतोस अरे काय भारुड म्हणतोस काय भारुड म्हणतोस रे तुझ्या तोंडावर तुझ्या तोंडावर काय भारुड म्हणतो रे तुझ्या तोंडावर काय भारुड म्हणतो रे तुझ्या तोंडावर आबाळ उठलंय वादळ सुटलं पैसी गावावर आबाळ उठलंय वादळ पैसी गावावर काय भारुड म्हणतो काय भारुड म्हणतो काय भारुड म्हणतो सर तुझ्या तोंडावर भारुड म्हणतो सर तुझ्या तोंडावर भारुड म्हणतो रे तुझ्या तोंडावर काय भारुड म्हणतो रे तुझ्या तोंडावर काय म्हणली बाई मी लाजाळू लाजाळू आणि लाज किती सांभाळू बाई एका बुवा होय तुम्हाला माहिती का तुम्ही एकदा काय करा याची पाळत करा कारण मला तर काय करता येत नाही म्हणून सांगते आता माय भाऊ येत आता तुमच्या मेवण्याची पालक करा म्हणजे बाई एका भाऊ आहे म्हणून सांगते बर का अरे वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा कैसे झाले इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा अरे नारा चुकली चाळा गर्भावळी म्हणून मग ते दादा अरे ही जडा हाय का बघा नाही आला शिवान हिरवा जगा हिला हाय का बघा नाही शिवान हिरवा जगा नारा चुकली चाळा गर्भावळी मोहनेच्या संगे भस्मासुर गेला अनवाली प्राणाशी मुखला रामबाने तुका म्हणे जग विषयाने गुंतले अहो नाही आठविले पांडुरंग म्हणून म्हणते दादा असं वळवळ करायचं नाही असं बुळबुळ करायचं नाही असं वळवळ करायचं नाही असं बुळबुळ करायचं नाही सुमन बाईच्या नादाला लागायचं 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 नाही असं करायचं नाही बुळबुळ करायचं नाही असं वळवळ करायचं नाही असं बुळबुळ करायचं नाही सुमन बाईच्या नादाला लागायचं नाही सुमन बाईच्या नादाला लागायचं नाही सुमन बाईच्या नादाला लागायचं नाही अरे तुका म्हणे जग विषयाने गुंतले आणि नाही आठविले पांडुरंग म्हणून म्हणते दादा काय सांगा अरे रंगाला काळा वागायला भोळा आणि कसं दिसते रे हे घुबड अरे रंगाला काळा वागायला भोळा आणि कसं दिसते रे घुबड आणि कसं भुकते रे अरे कसं भुकतय
उच्या कानाचं कुतर असं होतंय, कानाचं कुतर असं होतंय, कानाचं उच्या कानाचं कुतर खोलगाडगे राजू महाराज खोलगाडगे म्हणले कारण खरंच महाराज कुत्र्यासारखेच भुकू लागले म्हणले बाईवर. म्हणले भियाचं कामच राहिलं नाही बाई, 101 रुपया घे म्हणले, पण भियाचं काम राहिलं का नाही. महाराज उठा आता. हमामा घाली बा, 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 हमामा घाली बा. मोठा करू नको तारा, करू नको तारा, मोठा करू नको तारा, करू नको तारा. हमामा घाली बा, हमामा घाली अयोध्या नगरी, कैकईची भीड तुला भारी. हमामा घाली अयोध्या नगरी, कैकईची भीड तुला भारी. अरे हमामा घाली बा, हमामा घाली बा, हमामा घाली बा, अरे हमामा घाली बा, हमामा घाली बा, हमामा घाली बा, हमामा घाली बा. मोठा करू नको तारा, करू नको तारा, मोठा करू नको तारा, मोठा करू नको तारा. हमामा घाली बा, 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 हमामा घाली बा. हमामा घाली गोकुळ नगरी, हमामा घाली गोकुळ नगरी, यशोदेची भीड तुला भारी. हमामा घाली गोकुळ नगरी, यशोदेची भीड तुला भारी. अरे हमामा घाली बा, 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 हमामा घाली बा. एका जनार्दनी हमामा घाली पंढरपुरी, पुंडलिकाची भीड तुला भारी. एका जनार्दनी हमामा घाली पंढरपुरी, पुंडलिकाची भीड तुला भारी. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे घेऊ एखादा. काय नाव सांगा ना. शकुंतलाबाई पाटमौचे या ताईंनी 120 रुपयाचं बक्षीस दिलं. म्हणले वारे वा बाई, कारण आमच्या बाईच्या जातीला पहिलेच बाहेर निघू देत नाही. आणि हे माणसं एखादे असे सामन्यात आले तर भिया लागते का? नाही म्हणले बाई, भियाचं काम नाही म्हणले. 120 रुपये बक्षीस घे म्हणले, पण या माणसाला भियाचं कोण्याच काम नाही. सजना चालवाटीचा कार्यक्रम, कारण बरेचसे मंडळी बसली. आता 11 वाजत असतील. तुम्हाला
तुम्हाला लयच कौतुक भारुडाचं तर आपण पुन्हा समोर एखाद्या कार्यक्रमाचा योग आणून बस करायचं का काय आला का बरं काय म्हणतात महाराज हमाम झाली वाहिली ना का कोणता तालुका जिल्हा कोणता आहे महाराज रिसोड माझं सांगते अरे हिंगोली जिल्हा सेनगाव तालुक्यात म्हाताऱ्याला किती साठा झाला पण ताठा गेला का हो? किती ताठा आहे अहो ते येशीत गौऱ्या गेल्या मग म्हाताऱ्याच्या तरी म्हणते की तू लुगडं घेतो आणि आलंच लुगडं घेऊन म्हातार गेला आमचं म्हातार म्हणून सांगते तुम्हाला साठा झाला पण ताठा गेला का नाही म्हणून सांगते अरे हिंगोली जिल्हा सेनगाव तालुक्यात जयपूर माझी वस्ती आणि भारुडाच्या बाबतीत तुला नाही हरणार जिरविन तुझी रे मस्ती भारुडाच्या बाबतीत तुला नाही हरणार जिरविन तुझी रे मस्ती भारुडाच्या बाबतीत हरविन तुझी रे मस्ती भारुडाच्या बाबतीत तुला नाही हरणार जिरविन तुझी रे मस्ती हिंगोली जिल्हा सेनगाव तालुक्यात जयपूर माझी वस्ती हिंगोली जिल्हा सेनगाव तालुक्यात जयपूर माझी वस्ती भारुडाच्या बाबतीत तुला नाही हरणार जिरविन तुझी रे मस्ती भारुडाच्या बाबतीत तुला नाही हरणार जिरविन तुझी रे मस्ती भारुडाच्या बाबतीत तुला नाही हरणार जिरविन तुझी रे मस्ती म्हणले महाराज तुम्हाला सांगू का आम्ही कोण हो अरे आम्ही जातीचे ब्राह्मण आणि आमचे सोयरे मुसलमान तू ये सोयरे मुसलमान आणि सोयरिकियानं मारा घरी केली याची लेक मांगा घरी दिली याचे साडभाऊ कुमारा याची बायकोच मारणीची जाऊ काय म्हणे एका जनार्दनी म्हणे थांबा 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 आन मसंजोगी याचा मामा म्हणून म्हणते महाराज अरे लागू नको नादाला धर्मा आंबोरे म्हणले पहा बिचारा गरीब दुबळा म्हणले बाई 51 रुपयाचं बक्षीस घे म्हणले पण याला खर्च येतात नांद बाईच्या नांदीच लागू नको म्हणले सोयीर पण दुसरं करू आपण त्याचं काय टेन्शन घेऊ नका म्हणजे सोयरी केल्यामुळं का असं का चांगली सोयरी भेटली नाही का चांगली सोयरी भेटल्याबद्दल 51 रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद जगदंबे आयंबे जगदंबे आता दिवस निघालाय नवा मागते रोगवा गायचा मागते रोगवा मागते रोगवा मागते रोगवा मागते रोगवा मागते रोगवा मागते रोगवा निर्गुण प्रगटली भवानी अनाद निर्गुण प्रगटली भवानी मोहमय चातुर मर्दनाला गुणे मोहमय चातुर मर्दनाला गुणे तिरुविध ताप
करावा झाडणे दादाने करावया झाडणे आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आज दिवस निघालाय नवा मागते जोगवा गायचा मागते जोगवा मागते जोगवा गायचा मागते जोगवा मागते जो गवा आयचा मागते जो गवा मागते जो गवा आयचा मागते जो गवा नवनीत भक्तीच्या नवईला तरा नवनीत भक्तीचा भक्तीच्या नवराचा धरून पोटी मागील ज्ञान पुत्रा करुणी पोटे ज्ञान मागेल पुत्र धरीन सद्भाव अंतरीचा मित्रा करुण सद्भाव अंतरीचा गुणा डंब सासऱ्या साडीना पोपात्रा ब्रह्म सासऱ्या साडीना कुमारा आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आज दिवस निघालाय नवा मागते जोगवा गायचा मागते जोगवा मागते जोगवा गायचा मागते जोगवा आई अंबे जगदंबे मंगल निघा नवा आई अंबे जगदंबे नवस निघा नवा मागते जोगवा आयचा मागते जोगवा मागते जोगवा आयचा मागते जोगवा बोटाचे बळीना दोरडे बोला बोलाचे बरेना गोरडे आमच्या मंचाच्या पाडीना धराडे आशा मनसाच्या पडीन धरणे मानविकार बरीना पुरवंडी मनोविकार करीन कुरवंडी दूध रसाचे भरीना दोरडे अनाथ बुद्धाचे भरीन धोरणे आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आज दिवस निघालाय नवा मागते जोगवा गायचा मागते जोगवा मागते जोगवा नायचा मागते जोगवा आई अंबे जगदंबे नवस गर्व तुला आई अंबे जगदंबे नवस गर्व तुला मागते जोगवा आयचा मागते जोगवा मागते जोगवा आयचा मागते जोगवा आता साजने झाले मेने संग आता झालने झालने निसंग विकल्प नवऱ्याचा सोडला म्या संग विकल्प नवऱ्याचा सोडीला संग कामा क्रोध हे जोडी देत माग गेलाय मोकळा मार्ग सुरुंग आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आज दिवस निघालाय नवा मागते जोगवा गायचा मागते जोगवा जगदंबे नवस गर्भ तुला अयांबे जगदंबे नवस गर्भ तुला मागते जोगवा आयचा मागते जोगवा मागते जोगवा आयचा मागते जोगवा आयचा जोगवा मागून देवीला आयचा जोगवा मागून दे जाऊन नवस माघारी फेडला जाऊन नवस माघारी फेडला अयांबे जगदंबे लाय नवा अयांबे जगदंबे नवस लाय नवा मागते जोगवा नायचा मागते जोगवा मागते जोगवा नायचा मागते जोगवा अयांबे जगदंबे नवस करके तुला अयांबे जगदंबे नवस करके तुला मागते जोगवा आयचा मागते जोगवा मागते जोगवा मायचा मागते जोगवा मागते जोगवा आयचा मागते जोगवा सज्जनो एक आता याच्यावर वारी
जाते पाण्याला बाई मी वेणीला लावून गजरा जाते पाण्याला बाई मी वेणीला लावून गजरा जाते पाण्याला बाई मी घालून येईला गजरा जाते पाण्याला बाई मी वेणीला लावून गजरा लगा ओळवणे पाहू आता नजरा लगा ओळवणे पाहू आता नजरा 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 जाते पाण्याला बाई मी वेणीला लावून गजरा जाते पाण्याला बाई मी वेणीला लावून गजरा जाते पाण्याला बाई मी वेणीला लावून गजरा माझ्या गजऱ्याचा रंग आहे लाल राधा कृष्णावर फेके गुलाल माझ्या गजऱ्याचा रंग आहे लाल रंगे गुटे नाही गुलाल माझ्या गजऱ्याचा रंग आहे लाल राधा कृष्णावर फेके गुलाल माझ्या गजऱ्याचा रंग आहे लाल रंगा पेशावे आहे गुलाल कसा शोभून दिसतो हा साजरा 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 जाते पाण्याला बाई वेणीला लावून गजरा 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 माझ्या गजऱ्याचा रंग आहे न्यारा ज्यानं घेतलाय त्याला विचारा माझ्या गजऱ्याचा रंग आहे न्यारा ज्याने घेतला त्याला विचारा माझ्या गजऱ्याचा रंग आहे न्यारा ज्यानं घेतलाय त्याला विचारा माझ्या गजऱ्याचा रंग आहे न्यारा ज्याला भेटला त्याला विचारा कसा शोभून दिसतो हा साजरा कसा शोभून दिसतो हा साजरा 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 जाते पाण्याला बाई वेणीला लावून गजरा जाते पाण्याला बाई वेणीला लावून गजरा पाण्याला बाई वेणीला लावून गजरा जाते पाण्याला बाई वेणीला लावून गजरा एका जनार्दनी हा गजरा चतुरूला दशरणा गजराधनी गजरा अक्षरा दयावीवरा जनार्दनी हा गजरा चतुरूला दशरणा गजराधनी हा गजरा जगजरा गुरुला गजरा कसा शोभून दिसतो हा साजरा कसा शोभून दिसतो हा साजरा 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 जाते पाण्याला बाई वेणीला लावून गजरा 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 नका वळवणे पाहू आता नजरा नका वळवणे पाहू आता नजरा 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 जाते पाण्याला बाई वेणीला लावून गजरा 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 सज्जन हो
जे माझ्या बोलाच्या वेगातून वेगळं गेले ते माझ्या पत्रात टाकावं, चांगलं ते घ्यावं. कारण चालवाटीचा कार्यक्रम आहे, तुमचं असं कौतुक करावं. कारण आता 11 वाजत असतील, दररोज टप 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 आपल्याला 20 ते 25 किलोमीटर चालावं लागतं. धन्यवाद देते आणि माझा कार्यक्रम संपला आहे. जाहीर करते, लय सामना ऐकायचा असला तर समोर एखादा योग आणू आणि नक्की कार्यक्रम घेऊ. तुकाराम 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 तुकाराम. एक मिनिट आवाजाकडे लक्ष द्या. वारकरी मंडळी, या ठिकाणी उद्या सकाळी 5 वाजता जागरण रोजच्या नियमानुसार काकडा होईल. गरम पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे. स्नान इथेच होतील, त्याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता आपण मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वना, तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी मोडीले घरदार, तुझ्यासाठी सोडलं घरदार, तुझ्यासाठी मोडीले घरदार, तुझ्यासाठी सोडीला संसार, तुझ्यासाठी सोडीले संसार. मुरली वाजवी तो काना कुंजवना, मुरली वाजवी तो काना कुंजवना. तुझ्यासाठी 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 आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी 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 आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना. त्यासाठी करीना एकादशी, यासाठी राहीन उपवासी, तुझ्यासाठी करीना एकादशी, तुझ्यासाठी राहीन उपवासी, तुझ्यासाठी करीन एकादशी, तुझ्यासाठी राहीन उपवासी, तुझ्यासाठी करीन एकादशी, तुझ्यासाठी राहीन उपवासी. मुरली वाजवी तो काना कुंजवना, मुरली वाजवी तो काना कुंजवना. तुझ्यासाठी 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 आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना.
तुझ्यासाठी आले म्हणा रे तुझ्यासाठी आले म्हणा रे तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी 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 आले वना रे तुझ्यासाठी आले वना रे तुझ्यासाठी आले वना तुकाराम 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 पंढरीनाथ भगवान की जय गजानन महाराज की जय सर्व वारकऱ्यांनी आराम करायचा आहे उद्या सकाळी 5 जागरण आहे आणि सर्वांना वेळे अगोदर या ठिकाणी पोहोचायचं आहे आपण जावे जवळे कर जोडतो कथे काळी कर जोडतो कथे काळी घ्यावे घ्यावे माझी भाग चरिता कर जोडतो कथे काळी